गोंदिया जिल्ह्याच्या नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या निसर्गप्रेमींचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या नवेगावबांध येथील जलाशय पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे। विदर्भाच्या पूर्व टोकावर वसलेल्या आणि चहूबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेल्या या 3000 एकर विस्तारित जलाशयात आज भव्य नौकाविहाराचे उद्घाटन खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले। जम्मू काश्मीरच्या श्रीनगर येथील दलसीलमध्ये काश्मीरी शिकारा बोटी वापरल्या जातात, त्याच पद्धतीच्या बोटी आणि इतर बोटी या जलाशयात उपलब्ध झाल्याने जलपर्यटन प्रेमींमध्ये आनंद पाहायला मिळत आहे। या जलाशयात पर्यटकांना आता पायडल बोट, बॅटरी बोट आणि आलिशान हाऊस बोटचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे। पर्यटकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत हे संकुल सज्ज झाले असून यामुळे स्थानिक पर्यटनाला मोठी गती मिळणार आहे। केवळ नौकाविहारच नव्हे तर या परिसरातील राहण्याची आणि भोजनाची उत्तम सोय पर्यटकांच्या प्रवासाला अधिक सुखद बनत आहे। तर या ठिकाणी आता पर्यटक मोठ्या प्रमाणात येणार असून पाटबंधारे विभाग गोंदिया, एसके इन्फ्रा गोंदिया आणि ग्रीन पार्क नवेगावबांधचे संचालक सुनील तरोने यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी जल पर्यटनाला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। काश्मीरी बोटीचं लोकार्पण करण्यात आलं आहे। आज आमच्या गोंदिया जिल्ह्याच्या एक अत्यंत म्हणजे रमणीय आणि नैसर्गिक स्थान नवेगाव बांध आहे। इथून या जलाशयामधून इरिगेशन पण होत आहे। इथे मासेमारीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या संस्था करत असतात। सोबत इथे वन आणि इत्यादी जे काही निसर्गाने चांगले स्थळ दिलेले आहे हे आजूबाजूला आहे आणि MTDC कडून सुंदरसा अत्याधुनिक रिसॉर्टसुद्धा बांधलेला गेलेला आहे आणि त्यामुळे पर्यटक नवेगाव बांधला पूर्वीपासूनच यायचे। इनफॅक्ट याचा पूर्वीचा म्हणजे जे ख्यातीचा नाव होता डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युरी म्हणून, हे अख्खा भारतामध्ये जगामध्ये प्रसिद्ध आहे। आपल्याकडे सीजनल अनेक पक्षी परदेशातून सुद्धा या परिसरामध्ये येत असतात, म्हणून याच्या पूर्वीचं नाव आहे डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युरी। आणि आता नवेगाव नागझिराला जोडून NNTR हे मोठा एक परिसर तयार करण्यात आलेला आहे। या सगळ्या बाबतीमुळे आपल्याकडे पर्यटकांची गर्दी वाढली आहे। आपल्यालाही त्यांना आकर्षित करायचं आहे आणि आपले आमदार साहेब राजकुमारजी बडोले यांनी विशेष लक्ष इथे देऊन इथे हे MTDCच्या रिसॉर्ट अत्यंत सुंदर त्यांनी तयार करण्यामध्ये पूर्ण म्हणजे योगदान दिलेलं आहे। आणि सोबत इथे बोटिंग इत्यादी, इथे झिप लाईन वगैरे अनेक म्हणजे पर्यटकांच्यासाठी चांगले इथे म्हणजे उपक्रम चालवत आहे। हे आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून नवेगाव नागझिरा टायगर रिझर्वसह या पूर्ण परिसराला सगळ्या बाबतीत आपल्याला टुरिझम फ्रेंडली करायचं आहे, इको फ्रेंडलीसुद्धा करायचं आहे। म्हणून इलेक्ट्रिक बोट आहे, इथे पॅडल बोट आहे, त्याच्यामध्ये कुठलाही प्रदूषणसुद्धा होणार नाही याची पण काळजी घेतली आहे। निश्चितच आज नवेगाव बांध या ठिकाणी नौकानहनचा या ठिकाणी लोकार्पण झालेला आहे। माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब यांच्या हस्ते झालेला आहे आणि निश्चितच मला वाटते नवेगाव बांधचं प्रचंड मोठं पोटेन्शियल या ठिकाणी आहे। अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणी नौकानयन होणार आहे आणि या ठिकाणी पर्यावरण सदृश्य सगळ्या इलेक्ट्रिक बोटिंग्स वगैरे असतील, त्याच्यामुळे नक्कीच या भागाचा विकास होईल। रिसॉर्ट अत्यंत सुंदर पद्धतीनं होत आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी अजून 50 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण नवेगाव बांध क्षेत्राचा विकास करण्याचा आणि अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आता पुढचा प्रोजेक्ट पण सुरू होणार आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी अनेक लोकांना रोजगाराच्या प्रचंड मोठ्या संधी या ठिकाणी निर्माण होतील आणि आज या ठिकाणी नौकानयनचं पण या ठिकाणी लोकार्पण करत असताना या सगळ्या गोष्टी नवेगाव बांधचा या देशाच्या नकाशावर कशा पद्धतीनं नाव येणार आहे यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात, माननीय पर्यटन मंत्री महोदयांच्या नेतृत्वात, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी काम करत आहोत।
आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.